Hello everyone. In the previous video, we were studying TV as Babysitter, written by Georgi Kosinski, and we left some concluding part of it. So let's complete that part in today's video. Before that, I hope you know everything I have told you in the previous video. As the chapter was written by Georgi Kosinski. He was born in 1933 and died in 1991. He was Polish American novelist, means he belongs to Poland and America also. So let's jump to that part. In this unpredictable world of real life, there are no neatly ordered 30 minutes private slots. तर आपण बघत होतो की कशा प्रकारे जेव्हा छोटं बाळ त्याचं वय वाढते आणि त्याला बाहेर पडावं लागतं, तर त्याला लक्षात येते की जे रिअल वर्ल्ड आहे ते कसं आहे अनप्रिडिक्टेबल, म्हणजे इथे केव्हा काय होईल हे सांगता येत नाही. देर आर नो नीटली ऑर्डर 30 मिनिट्स प्रायव्हेट स्लॉट्स. 30 मिनिट प्रायव्हेट स्लॉट्स म्हणजे जे सिरियलचे पार्ट्स असतात 30 मिनिटाचे ते, तर त्या प्रकारे रिअल लाईफमध्ये असं काही घडत नसते. हिअर इन लाईफ द चाइल्ड ब्रॉट अप ओनली ॲज अ व्ह्यूअर मस्ट फील परसिक्युटेड. जर जो मुलगा टीव्ही बघून एकदम बाहेरच्या जगात पडतो, तर त्याला बाहेर कसं फील होते, प्रताडित केल्यासारखं फील होते. आयरॉनिकली our industrial state offers few things that can be resolved in 30 minutes. तर जे काही आपण सिरियल बघतो, मूवीज बघतो, तिथे काय होते, एखादा प्रॉब्लेम येतो आणि तो त्या तेवढ्या वेळातच सॉल्व केला जातो. परंतु रिअल लाईफमध्ये असं काही घडत नसते. बट द टीनेजर कीप्स एक्सपेक्टिंग इट. परंतु जो छोटा मुलगा आहे त्याला वाटते की जसं तो टी व्हीमध्ये बघत होता तसंच रिअल वर्ल्डमध्ये सुद्धा घडायला पाहिजे. वेन इट इज नॉट ही ग्रोज इम्पेशंट. जेव्हा असं त्याला घडताना दिसत नाही, तो इम्पेशंट होतो, तो आपला धैर्य सोडतो. देन ॲडमॅन्ट, डिसइल्युजन, oscillating between the revolutionary scheme now and political cool so what. तर जेव्हा असं काही घडत नाही, तर तो काय होतो, इम्पेशंट होतो. अडिग, ॲडमेंट म्हणजे अडिग म्हणजे तो जिद्दीपणा, जो लहान मुलांचा जिद्दीपणा असतो की असं झालंच पाहिजे. डिसइल्युजन म्हणजे त्याचा मोहभंग होतो, कारण त्याच्या मनासारखं इथे काही घडत नसते. ऑसिलेटिंग बिटवीन द रिव्होल्युशनरी स्क्रीम नाव अँड अ पॉलिटिकल कूल सो वॉट. तर त्याला वाटते की असंच घडायला पाहिजे आणि ते सुद्धा आत्ताच घडायला पाहिजे. आणि ते जेव्हा तसं घडत नसते, तर त्याला वाटते की असं का होत नाही आहे. ही इज इझिली डिप्रेस्ड अँड बिटन डाऊन. आणि या सर्व प्रकारामुळे तो एक प्रकारे डिप्रेशनमध्ये जातो. In this world of hierarchy and British competition, he challenged and outranked by others. तर हे जे वर्ड आहे ते कसं आहे, हेरार्कीचं आहे, म्हणजे परंपरागत आहे. जे आपल्या वडिला, ज्याचे वडील श्रीमंत आहेत, त्यांची मुलांना चांगलं वागणूक मिळते. जे गरीब आहेत ते गरीबच राहतील, मिडल क्लास आहे. आणि इथे कॉम्पिटिशन खूप असते, म्हणजे आपल्याला काही पाहिजे असेल तर ते सहज सोप्या पद्धतीने मिळत नाही. तिथे सुद्धा खूप कॉम्पिटिशन असते, त्यासाठी खूप स्ट्रगल करावं लागतं. ही चॅलेंज्ड अँड आउट रँक बाय अदर्स. तर तो जेव्हा इतरांना बघतो की इतर सर्व ह्या गोष्टी करू शकत आहेत, तर मला ह्या का जमत नाहीये, त्यामुळे तो एक प्रकारे डिप्रेसिव्ह फील करतो. सुन ही बिलीव्स ही इज डिफेक्टिव्ह. आणि कालांतराने त्याला वाटायला लागते की माझ्यातच काहीतरी कमी आहे. इन्स्टेड ऑफ कमिंग ऑफ एज ही इज कमिंग अपार्ट. तर लेखक म्हणतात की जसं जसं वय वाढत आहे त्याचं, तसं तसं तो मॅच्युअर व्हायला पाहिजे, पण त्यासोबत काहीतरी वेगळंच घडत. दिस ब्रीडिंग ऑफ वीक अँड vulnerable beings
no few exceptions. The kids of the upper class counteract TV by being involved with real events. तर समोर लेखक सांगत आहेत की जे आतापर्यंत आपण बघितलं, ज्या मुलाबद्दल बघत आहोत, जे टीव्ही बघत असतात, तर ते मिडल क्लासला रिप्रेझेंट करतात. परंतु अप्पर क्लासची जी मुलं आहेत, त्यांचे पॅरेंट्स जे आहेत ते टीव्हीला काउंटर ऍक्ट करतात. म्हणजे काय, तर ते लहान वयातच आपल्या मुलांना रिअल इव्हेंट दाखवतात, घराच्या बाहेर नेतात. जसं रिअल हॉर्सेस, रिअल फॉरेस्ट, रिअल माउंटेन, या सर्व गोष्टी ते स्वतःच्या डोळ्यांनी बघतात, त्यांना टच करतात, एक्सपिरियन्स करतात. आणि आतापर्यंत जे आपण बघत आलो मिडल क्लास मुलांबद्दल, तर ते या विपरीत होतं. तो मुलगा ह्या सर्व गोष्टी फक्त टीव्ही मध्ये बघत होता. परंतु अप्पर क्लासची जी मुलं आहेत, तर ते या गोष्टी स्वतः त्या एन्व्हायरमेंट मध्ये जाऊन फील करतात. दे हॅव बीन गिवन अन अपॉर्च्युनिटी टू एक्झिस्ट आउटसाइड द टेलिव्हिजन रूम. त्यांना एक अपॉर्च्युनिटी मिळते, ती कशामुळे, त्यांच्या पॅरेंट्समुळे. कारण ते अप्पर क्लासला बिलॉंग करतात, ते रिच असतात. त्यांचे पॅरेंट्स त्यांना बाहेर फिरायला नेतात आणि ते सर्व रिअल गोष्टी फील करू शकतात. हावेवर मेनी मिडल क्लास चिल्ड्रन अँड ऑलमोस्ट ऑल फ्रॉम पुअर फॅमिलीज आर ॲट दी मर्सी ऑफ 5 or 6 hours ऑफ टेलिव्हिजन अ डे. त्याच्या विपरीत मिडल क्लासची किंवा गरीब मुले ही काय करतात, रोज 5 ते 6 तास आपला वेळ टीव्ही समोर घालवतात. आणि आधी जे आपण बोललो, त्या सर्व गोष्टी त्यामुळे त्यांच्यासोबत घडतात. माय ओन ॲटिट्यूड टुवर्ड्स टेलिव्हिजन इज न्यूट्रल. तर लेखक समोर म्हणतात की टीव्ही चांगली आहे की वाईट आहे, या भानगडीत मी पडणार नाही, तर माझा व्यक्तिगत त्याबद्दल हे न्यूट्रल आहे. द मीडियम इज हिअर टू स्टे. जशी टीव्ही उदयास आली आणि ती इथे राहणारच आहे. द डेंजर इज इन द यूज वी मेक ऑफ इट. तर प्रॉब्लेम कुठं होणार, की त्या टीव्हीचा यूज आपण कशा पद्धतीनं करणार. आय एम इन्वॉल्ड विथ टीव्ही द वे आय एम विथ द मोटर कार. तर समोर ते म्हणतात की मी टीव्ही सोबत जसा इन्वॉल्ड आहे, त्याच प्रकारे मी माझ्या कार सोबत सुद्धा इन्वॉल्ड आहे. म्हणजे ज्या गोष्टीची जेव्हा आवश्यकता आहे, ती गोष्ट मी तेव्हाच वापरतो. द मोटर कार हॅज बीन हिअर फॉर अस फॉर ओव्हर 50 years. तर कार ज्या उदयास आल्या होत्या, त्यांना येऊन जवळपास 50 वर्षे झाली होती. बट इट इज ओनली रिसेंटली दॅट वी लर्नड इट एक्झॉस्ट पोल्यूट्स अवर व्हेरी एन्व्हायरमेंट. परंतु लेखक असे म्हणतात की आत्ताच लोकांना हे माहीत पडायला लागलं की कारमधून जे पोल्यूट्स म्हणजे कार्बन डायऑक्साईड, मोनॉक्साईड वगैरे बाहेर पडतो, त्यामुळे पर्यावरणात प्रदूषण पसरते. म्हणजे प्रत्येक गोष्टीचे जसे फायदे आहेत, तसे काही नुकसान सुद्धा आहेत. तर त्यांना इथे हे सांगायचं आहे की टीव्ही जशी आत्ता नेमकीच उदयास आली होती, त्याच प्रकारे तिचे सुद्धा काही साईड इफेक्ट समोर चालून येणार होते. In today's atomized, disjointed technological society, with so little attention paid to the individual, men need more than ever the inner strength to carry them through the daily pressures. समोर म्हणतात लेखक की या इंडस्ट्रियल वर्ल्डमध्ये, धकाधकीच्या जीवनामध्ये, माणसाला जर डेली प्रेशर्स हँडल करायचे आहे, त्यातून समोर जायचं आहे, तर त्याला काय पाहिजे, इनर स्ट्रेंथ, एक आत्मशक्ती हवी असते. अँड दिस स्ट्रेंथ शूड कम फ्रॉम अर्ली एक्सपोजर टू लाईफ ॲट इट्स मोस्ट रिअल. आणि ते इनर स्ट्रेंथ, ती आत्मशक्ती कुठून येणार, तर ती लहानपणापासूनच आपण रिअल वर्ल्ड जे आहे त्यासोबत त्याला एक्सपोज झालं पाहिजे. म्हणजे ते लहानपणापासूनच आपण बघितलं पाहिजे. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की बाहेरच्या जीवनात काय घडत आहे, कोणत्या गोष्टी आहेत, जेणेकरून जेव्हा आपलं वय वाढत जाईल लहान मुलांचं, त्यांना या गोष्टींचा शॉक बसणार नाही. इट्स सडन प्लीजर्स, जॉयज अँड अबॅन्डनमेंट, बट ऑल्सो इट्स व्हायलन्स, इट्स लॅक ऑफ जस्टिस, इट्स पेन, इलनेस अँड डेथ. त्याच्या काही गोष्टी सांगितल्या. इट्स सडन प्लीजर म्हणजे आनंद,
अबंडॉनमेंट म्हणजे सोडून देणे, व्हायलन्स जे काही व्हायलन्स घडत असते बाहेर ते, इट्स लॅक ऑफ जस्टिस, न्याय न मिळणे, दुःख, बिमाऱ्या, मृत्यू, या सर्व गोष्टी आपल्याला खूप आधीपासूनच कमी वयापासूनच माहीत असल्या पाहिजे, जेणेकरून जेव्हा या गोष्टी आपण बघू किंवा आपल्यासोबत घडतील तेव्हा त्यांचा आपल्याला त्रास झाला नाही पाहिजे. देअर इज अ सबटलिटी टू मॅन्स फेट विच लाईज बियॉन्ड द 13 चॅनल्स. शेवटी लेखक म्हणतात की माणसाच्या जीवनामध्ये, मानवी जीवनामध्ये खूप सूक्ष्म गोष्टी असतात ज्या की जे आपण टी व्हीवर बघतो त्याच्या व्यतिरिक्त असतात. म्हणजे जे टी व्हीवर जे बघतो आपण तेवढंच जीवन नसते, तर त्या व्यतिरिक्तही भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला रिअल वर्ल्डमध्ये बघायला मिळतील. तर हा होता आपला चॅप्टर टी व्ही ॲज बेबी सिटर, जो कंप्लीट झाला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघू नेक्स्ट चॅप्टर. थँक्यू.